या सृष्टीचा करता तो करविता बाप्पा श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो। आमच्या नाच मंडळाचे आधार दैवत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी लीन होऊन आज या ठिकाणी गावदेवी आई म्हाळसाई देवीच्या चरणी नतमस्तक होतो। आम्हा मुंबईकरांची रखवाली आई माझी मुंबादेवी हिचे आशीर्वाद घेऊन रंगभूमी ही रंग देवता हिच्या चरणी लीन होतो। आज या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा राष्ट्रमाता जिजाऊ महारमाई भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची मानवंदना करतो। आज रसिको, महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणामध्ये अवगत असलेल्या या निरनिराळ्या कला आहेत आणि त्यातीलच ही एक कला आपल्या सर्वांची लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध असं कोकणचा झाकण नृत्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समवेत होत आहे। सर्वप्रथम गावदेवी मित्र मंडळ कोपरगाव या मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय श्री रमेशजी सुक्रिया म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना मी मानाचा मुजरा करतो। जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे। या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री अनंत बाळाराम म्हात्रे साहेब यांना मानाचा मुजरा करतो। तसेच गावदेवी आईचे सारे भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो। एक कलाकार आपल्या परिसरामध्ये आपली कला राबवणार आहे आणि या कलाकाराची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे असे आपले सन्माननीय श्री संदीपदादा गोडांबे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यामुळे आज या ठिकाणी मी आपल्यापर्यंत पोहोचलोय कलाकार म्हणून। त्याचप्रमाणे आपले लोकप्रिय असे कोकण ग्रुप कोपरगाव या संपूर्ण टीम साठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं देखील आपण या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे। खास करून सालाबाद प्रमाणे होणारा हा उत्सव मी गावदेवी आईच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो, तिला प्रार्थना करेन की आई या ठिकाणी सर्व भक्तांच्या मनोकामना आई तू पूर्ण कर आणि सर्वांना सुखात समाधानात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव असं आईच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होऊन प्रार्थना करत आहे। हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी खरंच सुंदर असा आपली संस्कृती या ठिकाणी हरिपाठ ज्यांनी सादर केलेले आहेत असे श्री संत गाडगेबाबा महिला हरिपाठ मंडळ, त्याचप्रमाणे श्री खिरकाळेश्वर महिला हरिपाठ मंडळ, त्याचप्रमाणे लक्ष्मीनारायण हरिपाठ मंडळ यांनी सुंदर अशी आपली संस्कृती जपून एक प्रसन्नता निर्माण केली। त्याबद्दल या मंडळाचं देखील आपण टाळ्या वाजवून सर्वांनी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करायचं आहे। आज या ठिकाणी शक्तितुरा या कलेचा आपल्या लोकप्रिय कलेचा या ठिकाणी शुभारंभ सन 2024 या ठिकाणी होत आहे। आपल्या सर्वांची लाडकी आवडती लोकप्रिय अशी जोडी वाजे झिमन या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर सादर होत आहे। या ठिकाणी ज्यांनी सुंदर असं नृत्य या ठिकाणी सादर केलेलं आहे, ज्यांचा खरंच डान्स आपल्या सर्वांना आवडला असेल, सुकाई देवी नृत्य कला पथक अडूर मुंबई यांनी सादर केलेली कला जर खरोखर आपल्या सर्वांना आवडली असेल तर टाळ्या वाजवून त्यांना फक्त आपण आशीर्वाद या ठिकाणी द्यायचे आहेत। ज्यांच्यामुळे गेली कित्येक वर्ष मुंबईच्या रंगमंचावर मी उभा आहे असे माझे ढोलकीपटू सन्माननीय भरतजी गाणेकर साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांना मानाचा मुजरा करतो। ज्यांनी मला संगीताला साथ दिली आहे असे कीबोर्ड मास्टर ऋषिकेश नेवरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मानाचा मुजरा करतो। बँड मास्टर माझा छोटा भाऊ रोहित डिके या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचप्रमाणे खास करून माझ्या विनंतीला या ठिकाणी मान देऊन ज्यांनी मला बुलबुलची साथ दिलेली आहे असे आमचे आविष्कार सुद्धा दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील शुभेच्छा देतो। या ठिकाणी माझे गुरुवर्य सुधाकर बुवा तोरसकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आशीर्वाद घेऊन माझे मामा या ठिकाणी प्रकाश चाचे आहेत। संगीताला ज्यांनी साथ दिलेली आहे असे सर्व माझे संगीतकार बंधू जे मला कोरसला या ठिकाणी साथ देणार त्यांना मी शुभेच्छा देत आहे। असे माझे गायक उदय दाभोळकर, आमच्या रायगडचा युवा शाहीर जय पाटील या ठिकाणी उपस्थित आहे।
सर्व मंडळी घेऊन या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर वेळी वाकडी सेवा करत आहे ती आपण गोड मानून घ्यावी आणि आपण आम्हाला टाळ्यांच्या माध्यमातून शुभ आशीर्वाद द्यावे असे मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करत आहे। आज मी खरोखर साहेबांचे आभार व्यक्त करेन की या परिसरात बरेच कोकणातील रहिवासी या ठिकाणी राहत आहेत आणि ही कोकणातील एक कला आहे आणि साहेबांनी या सर्वांसाठी या ठिकाणी कला आयोजित केलेली आहे। मी साहेबांचा पुन्हा एकदा टाळ्या वाजवून मी साहेबांना मानाचा मुजरा करतो आणि माझ्या कलेला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिजामातेच्या स्वप्नांची आपण ठेविली जाण की जिजामातेच्या स्वप्नांची आपण ठेविली जाण हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्या मुघलांची उडविली दान मर्द मावळ्यांना संगतीला घेऊन की मर्द मावळ्यांना संगतीला घेऊन केले स्वराज्य निर्माण स्त्री जातीला वागवले तुम्हीच राजे मोठ्या तुमच्यासाठी होता जीव की प्राण आणि मानाचा मुजरा करताच तुम्हा राजे
की जन्मदात्या माय पित्याला आणि या गुरुजनाला हृदयात स्मरतो अन ज्यांच्यामुळे या कलेत खरा हा रंग भरतो या माझ्या बसलेल्या रसिकांना मानाचा मुजरा मी करीतो। हा कलाकार आपण रसिक आहात, आयोजक बंधू आहात, यांच्यामुळे हे कलाकार आज जिवंत आहेत आणि म्हणून सर्वप्रथम आपल्या सर्वांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी सर्वप्रथम हे गीत आपल्या चरणी लीन होऊन या ठिकाणी गात आहेत। तत्पूर्वी या ठिकाणी आपल्या सर्वांचं जे सध्या ट्रेंडिंगला गाणं आहे त्या गाण्यावर गावदेवी आईच्या चरणी या ठिकाणी चारोळी सादर करत आहे, लक्ष असू द्या। काजळ लावून आले मी आज। या ठिकाणी बराच महिला वर्ग आहे, एकाही महिलेची एकाही भगिनीची मान खालावली जाणार नाही असं कुठलंही घाणेरडं गाणं या ठिकाणी सादर होणार नाही। आपल्या सर्वांना शक्ती तुला ठाऊक आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं फेवरेट गाणं या ठिकाणी काय म्हणतोय, काजळ लावून आले मी आज, अहो असं नका बघू अहो येते मला लाज, केला शृंगार आज घातला या साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी आज, नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी मोरणीशी चाल, आणि म्हणून गुलाबी साडी आणि लाल लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ। ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी गुलाबी कलरचा रंग घातलेला आहे, परिधान केलेला आहे, कृपया त्यांच्याकडे बोटं दाखवू नका। आणि म्हणून या सुंदर अशा गाण्यावर या ठिकाणी गावदेवी आईच्या चरणी मी काय म्हणत आहे, हे आई गावदेवी आई तुझा उत्सव हा खास, सालाबादप्रमाणे भव्य दिव्य असा उत्सव या ठिकाणी मातेचा होत आहे आणि म्हणून चिमणबुवा तुमच्याकडे नंतर मी येतो। हा म्हणून काय म्हणायचं आहे, गावदेवी आई तुझा उत्सव हा खास, भोळा तुझा भक्त आलो तुझ्या दर्शनास, हरामाचं नको आई कष्टाचा देखास, लाभो सुख शांती आई माझ्या जीवनास, हे गातो भूपाळी सांज सकाळी, हे रखवाली भर तू सोळी, नाम तुझे ओठी माझ्या सदा दिनरात, आणि म्हणून सजली ही मूर्ती तुझी मन मंदिरात, सजली ही मूर्ती तुझी मन मंदिरात, गावदेवी आई माझी तूच हृदयात, सजली ही मूर्ती तुझी मन मंदिरात, गावदेवी आई माझी तूच हृदयात। या ठिकाणी आईचा आशीर्वाद घेऊन आपण सर्वांना सुख शांती ऐश्वर्य लाभू दे ही प्रार्थना तिच्या चरणी करून या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या मानाचा मुजरा करून हे प्रथम गीत आपल्या चरणी लीन होण्या ठिकाणी गात आहे, लक्ष असू द्या।
या कला गुणानी करीतो मी सेवा तुमची रंगना ही रसिका करीतो मी सेवा तुमची सभा रंगना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना सुमनानी देहातल्या या कला गुणानी करीतो मी सेवा तुमची रंगना करीतो मी सेवा तुमची रंगना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना सुमनानी देहातल्या या कला गुणानी करीतो मी सेवा तुमची रंगना करीतो मी सेवा तुमची
कृपेने गाजे गायन करीतो तुमच्या चरणा गायन करीतो तुमच्या चरणा तुम्हाला पहिले मानवंदना तुम्हाला पहिले मानवंदना तुम्हाला पहिले मानवंदना या माझ्या या काव्य सुमनानी देहातल्या या कला गुणानी करीतो मी सेवा तुमची रंगणा करीतो मी सेवा तुमची रंगणा तुम्हाला पहिले मानवंदना तुम्हाला पहिले मानवंदना तुम्हाला पहिले मानवंदना तुम्हाला पहिले अहो रसिका तुम्हाला पहिली मानवंदना. धन्यवाद. आम्ही सादर केलेली वेडीवाकडी कला आहे. आवडली तर फक्त टाळ्या वाजवून अशीच आम्हाला शेवटपर्यंत साथ द्या. म्हणून बोल श्री गणपती गजानन महाराज. मुक्काम गोवे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी गाव दिवे आई माझी आदिष्टी आदि माया शिवशक्ती अखंड सदालाल घराण्याचा गुरुवर्य सुधाकर श्री स्वामी समर्थनाथ मंडळाचा बोल संतोषी गणपती बाप्पा. या ठिकाणी आम्हा शक्तीतुरातल्या सर्व कलाकारांच्या पाठीशी नेहमी उभे असणारे एक नेतृत्व आमच्या कोकणचे आम्हा कलाकारांचे आधारस्तंभ सन्माननीय दिनेशजी कुर्तरकर साहेब हे आज या ठिकाणी उपस्थित नाही आहे, परंतु त्यांनी या कार्यक्रमासाठी खास 1001 रुपयाचं पारितोषिक गुगल पेच्या माध्यमातून केलेलं आहे. मी त्यांना मानाचा मुजरा करतो. त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना मानाचा मुजरा करतो. जिमन बुवांचा गुगल पे चालू नाही आहे, तर जिमन बुवांना गुगल पे करू नका. तुम्हाला माझा गुगल पे नंबर दे, त्याच्यावर करा. नंतर जिमन बुवाला मी काय ते पैसे विड्रॉ करून दे. हा या ठिकाणी आपल्या सर्व रसिकांच्या चेहऱ्यावर एक तेज पाहतोय आणि याचं संपूर्ण श्रेय हे सन्माननीय आपल्या म्हात्रे साहेबांना जाते. त्याबद्दल पुन्हा एकदा त्याला मानाचा मुजरा करतो, त्याला मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी स्तवन झालेलं आहे आणि आता वेळ आहे ती या गणाला या कार्यक्रमात निमंत्रित करण्याची आणि या सृष्टीचा करता तो करविता श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो आणि बाप्पाला या ठिकाणी या खेळात नाचण्यासाठी आमंत्रित करत आहे. काय म्हणायचं आहे लक्ष असू दे.
शोभे श्री गणा तुझी मंगल मूर्ती किया देवादी देवात शोभे श्री गणा तुझी मंगल मूर्ती आणि साऱ्या त्रिभुवनात गाजे बाप्पा तुझी ही अगाध कीर्ती पाताच तुझी मंगल मूर्ती ही पाताच तुझी ही मंगल मूर्ती आनंदाला माझ्या येते निभरती आणि चूक भूल घ्यावी पदरात गणेशा अरे तुझी छाया राहो या भक्तांच्या शिरावरती आणि म्हणून या ठिकाणी जीवनबुवा काय गाणं गात आहे आपण नक्कीच ऐकाल आणि उत्तर देण्याचा प्रयत्न कराल। आतापर्यंत सुंदर असा साऊंड या ठिकाणी आपण दिलेला आहे। हाताची घडी आणि तोंडावर बोट तुम्हाला ठेवावं लागेल दादा, कारण सुंदर साऊंड आहे। काही तुम्ही वर खाली करू नका, काय काळजी नाही। हा तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा करतो अशीच, कारण आम्ही जे गातोय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आहे तुमचं आहे, त्याबद्दल तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। बुवांना शाहिरी मानाचा मुजरा केलेला आहे। गण झाला की गवळणीपासून बुवांपर्यंत मी येतो। हा काय काळजी करू नका। शुभ कार्यात वंदितो तुला मी बापा गजानना। कोणतेही शुभ कार्य असू द्या ते कार्य सफल सिद्धीस तेव्हा जाईल जेव्हा श्री गणेशाची आराधना केली जाईल, श्री गणेशाला जेव्हा पूजले जाईल। आणि म्हणून चिमणबुवा या ठिकाणी काय म्हणत आहे, शुभ कार्यात वंदितो तुला मी बापा गजानना। मनोभावे मी पूजितो तुझी रे करीतो आराधना। शुभ कार्यात वंदितो तुला मी बाप्पा गजानना। मनोभावे मी पूजितो तुझी रे करीतो आराधना। ढोलकीच्या या तालावर घुंगराच्या या बोलावर, ढोलकीच्या या तालावर घुंगराच्या या बोलावर श्री गणा
हे मोरया तू ये रे नाचत छनछना या ठिकाणी स्तवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे आणि शक्तिधुराची एक नटखट बाजू अर्थातच गवळण या ठिकाणी सादर करत आहे आणि सादर करण्यापूर्वी गवळणीचा बुवांना असा विषय मी देत आहे की आजच्या गवळणीत काना हा माझा नेहमीप्रमाणे लहानच आहे आणि कानाच्या नटखट खोड्या या आपल्या सर्वांना ठाऊक आहे कधी काना चेंडू फळी खेळत आहे कधी काना गोट्या खेळत आहे तर हा विषय या ठिकाणी सादर करत आहे तत्पूर्वी नेहमीप्रमाणे बुवांना चिमटा काढणे माझं काम आहे आणि ते या ठिकाणी मी करत आहे आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल बुवांनी फक्त उत्तर द्यायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी बुवांना मी काय म्हणत आहे पूर्वीचा गाणं आणि आताचा गाणं याच्यामध्ये नेमकं काय दडलंय हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे लक्ष असू द्या तेरे नाम
उदंड आयुष्य देईल. असंच नम्रता, ज्याने शक्तितुरात नम्रता ठेवली तो माझ्यासारखा एकदम खाऊन पिऊन मस्त आहे. मी दिसायला काळा पण माझ्या चेहऱ्यावर रंग बघत आहे, प्रसन्नता आहे. शक्तितुरात नम्रता ठेवायची आहे. ही रंगदेवता त्याला नक्कीच पुढे घेऊन जाणार. आणि जे हवेत आहेत हवेत ते असे हवेतच आहेत. हा म्हणून काय म्हणत आहे बघा की पूर्वीच्या कानाच्या हातात होती ती मधुर बासरी. या ठिकाणी तुम्ही सगळे गवळणीसाठी मला माहिती आहे थांबलेले आहात. म्हणून काय म्हणायचं आहे की दादा पूर्वीच्या कानाच्या हातात होती ती मधुर बासरी, पण हल्लीच्या कानाच्या गळ्यात माळ आण, पण हल्लीच्या कानाच्या गळ्यात माळ आण, हातात बियरची बाटली. नुसता लाल होणारे बुवा मला माहिती आहे, मला काय फरक नाही पडत. जेवढा लाल व्हायचा तेवढा लाल हो तू. म्हणून की बघा पूर्वीच्या कानाच्या हातात होती ती मधुर बासरी, पण हल्लीच्या कानाच्या गळ्यात माळ आण, हातात बियरची बाटली. की पूर्वीच्या कानाला ती रूपवान राधिका ही जणू प्रेमिका वाटली. ताई बरोबर आहे की नाही? हा गुलाबी साडी आण लाली लाल लाल. हा म्हणून की पूर्वीच्या कानाला ती रूपवान राधिका ही त्याची प्रेमिका वाटली, पण हल्लीच्या या लग्न झालेल्या कानाला सांगा, या कानाला सांगा दोन पोरांची आईस कशी काय पटली. बुवा मला वर्षानं भेटले, 2022 ला बोलले होते मी हाय म्हणून तू आहेस बोलले होते ना. म्हणून 2023 ला म्हटलं आपण आराम करूया. की नंदाचा हरी हा लबाड भारी, की दया दुधाची नेहमी हा करी तो चोरी. आड वाटेला उभा राहून हरी नुसता छेडी तो पोरी, आणि कशी जिरवते बघा या हरीची आज मी, याची जिरवते आज मस्ती मी सारी. आणि म्हणून अरे माझा गवळी दादा चालला गाव देवीच्या उत्सवाला. या ठिकाणी एका बाजूला हे सगळे सवंगडी गोटा खेळत आहेत. इथे फक्त पेंडे नाही आहे, तेव्हा त्या गवळणी एका बाजूने जात आहेत आणि त्या गवळणी एकमेकींना काय म्हणत आहे लक्ष असू द्या. अरे दारी 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 रा. म्हणून या ठिकाणी त्या गवळणी काय म्हणतात एकमेकींना, पोरीनो तुम्ही जरा सावध राहा, फक्त ही उन्हाळ टोळी पहा. छोटी छोटी पोरं सगळी ही सवंगडी आहेत, त्या गवळणी यांना सगळ्या वैतागलेल्या आहेत. आणि म्हणून हे शब्द या ठिकाणी वापरत आहे. बुवा लिहून घ्या जीवन बुवा, कारण आम्ही बोलतो एक आणि जीवन बुवांना ऐकायला एक जातात. म्हणून पोरीनो तुम्ही जरा सावध राहा, आता फक्त ही उन्हाळ टोळी पहा. कळ काढायची सवय यांना है मोठी. ते गवळण म्हणत आहे अगं कळ काढायची यांना सवय हाय लई मोठी.
या लाबाड या लांडग्या काय म्हणतोय हेमंत बुवा अरे काळ काढायची या नसावय हाय लय मोठी या लाबाड या लंगड्या कानाची बुवा तिथे पेंद्या नाही आहे तिथे वाकड्या आहे सुदामा आहे काना आहे म्हणून ती राधा का म्हणते अरे काळ काढायची या नसवय हाय लय मोठी या लाबाड या लंगड्या कानाची आज ठेचून टाकूया कोटी या लाबाड लंगड्या कानाची आज ठेचून टाकूया कोटी या लाबाड या लंगड्या कानाची आज ठेचून टाकूया गोटी मी बुवा 8व्या अवतारातल्या त्या कानाची गोटी बोलतोय जर तुम्ही काहीतरी बोलात की माझी गोटी लक्षात ठेवा बुवा हा मग मी तुमच्या गोटीवर पण धावेन बुवा लक्षात ठेवा हा
कोपरगावचे शाखा प्रमुख सन्माननीय अनिल बळीराम म्हात्रे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक कार्यक्रमासाठी आले, मी त्यांना मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी चिमन बुवांची आणि माझी या वर्षाची जरी पहिलीच भेट असली तरी बुवाने मी बरेच कार्यक्रम केलेले आहेत आणि बुवांना नेहमीचा माझा असा प्रश्न आहे की बुवा, एक सुंदर नारी तिच्या जन्माची बुवा एक खूण, एक सुंदर नारी तिच्या जन्माची बुवा एक खूण आणि पुढे ती झाली बुवा कोणाची सून। एक सुंदर नारी तिच्या जन्माची बुवा एक खूण आहे आणि पुढे ती कोणाची सून झालेली आहे हे बुवानी सांगायचे आणि प्रश्नाची प्रत या ठिकाणी बुवानी घेऊन जायची आहे। ज्याचा जसा अभ्यास आहे त्याचं तसं सादरीकरण आहे। या ठिकाणी मार्मिकतेच्या दृष्टिकोनातून, कारण मंडळी शक्तितुरा हा मार्मिकतेचा अभ्यास आहे आणि म्हणून या ठिकाणी चिमन बुवांना मी काय म्हणत आहे त्याने नक्कीच उत्तर द्यायचं आहे। की घोड्याच्या शर्यती हा गाढव कधीच धावत नाही, की घोड्याच्या शर्यतीत हा गाढव कधीच धावत नाही आणि या रंगभूमीवर खोट बोलणाऱ्याची नौका हे चिमन बुवा, अरे या रंगभूमीवर खोट बोलणाऱ्याची नौका ही रंगदेवता किनारी कधी लावत नाही, कि मुंह में राम और बगल में चोरी करने वाले पुजारी ने किती वाजवला घंटा, कि मुंह में राम और बगल में चोरी करने वाले पुजारी ने किती वाजवला घंटा तरी त्याला देव हा कधी पावत नाही आणि गल्लीत वाघ बनून रोज फुकणार हा कुत्रा, अहो हा कुत्रा हा कधी कोणाला चावत नाही। ही राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला। आता युवामध्ये चिमन बुवांचं नाव आहे देवेंद्र आहे आणि आज देवेंद्रावर नवीन विषय आहे, बुवाने उत्तर द्यायचं आहे म्हणून काय म्हणतोय, मोठ्या तोऱ्यात होतास तू सुतार दादा, मोठ्या तोऱ्यात होतास तू आता असा का जगतो सर। चिमन बुवा अगदी वर्षानं भेटलो बुवा म्हणून वर्षानं विचारतोय, अरे मोठ्या तोऱ्यात होतास तू आता असा का जगतो सर। सांग मला तू देवेंद्र, ए देवेंद्र, अरे सांग मला तू देवेंद्र, शाप कुठले भोगतोस तू, सांग मला तू देवेंद्र।
देवेंद्र सांग मला तू देवेंद्र शाप कुठला हे भोगत तू सांग मला तू देवेंद्र शाप कुठला हे भोगत मोठ्या तोऱ्यात होतस तू मोठ्या तोऱ्यात होतस तू आता असा का जगतो सर मोठ्या तोऱ्यात होतस तू आता असा का जगतो सर सांग मला तू देवेंद्र शाप कुठला भोगतो सर सांग मला तू देवेंद्र शाप कुठला भोगतो सर तुझी नियती फिरली रे तशी मस्ती जिरली रे तशी मस्ती जिरली रे तशी मस्ती जिरली रे वाईट वासनाची सुटली रे तुझी घटकाही भरली रे तुझी घटकाही भरली रे तुझी घटकाही भरली रे मोठ्या बुद्धीच्या मर्दा तू मोठ्या बुद्धीच्या मर्दा तू असा कपटी का वागतोस रे मोठ्या बुद्धीच्या मर्दा तू असा कपटी का वागतोस रे सांग मला तू देवेंद्र शाप कुठला भोगतोस 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 रे मोठ्या तोऱ्यात होतस तू मोठ्या तोऱ्यात होतस तू आता असा का जगतोस रे मोठ्या तोऱ्यात होतस तू आता असा का जगतोस रे सांग मला तू देवेंद्र शाप कुठला भोगतोस रे सांग मला तू देवेंद्र शाप कुठला भोगतोस रे या ठिकाणी दोन्ही बुवांच्या दोन दोन बाऱ्या होणार आहेत एकीकडे आपल्याला वेळेचे बंधन आहे त्यामुळे थोडक्यात या ठिकाणी कार्यक्रम सादर करत आहे या ठिकाणी माझ्या पहिल्या बारीचा डाव